श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 36 वेदांत शर्मा वृत्तांत आणि मातंगी उपासना। मी आणि धर्मगुप्त आम्हाला भेट म्हणून मिळालेले श्रीपादांचे पायातील तोडे महाप्रसाद म्हणून घेऊन पुढे प्रवास करत होतो। कालची संपूर्ण रात्र त्यांच्या पायातील तोड्यांचे सुमधुर संगीत आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होते। आम्ही ऐकले होते की हृदयातील अनाहत चक्रात ओंकार आपोआप ऐकू येतो, पण काल रात्रभर आम्हाला श्रीचरणांच्या पायातील तोड्यांचा आवाज हृदयात रागतालात बांधलेल्या संगीताप्रमाणे ऐकू येत होता। अनाहत चक्रातून ऊर्जा इतर चक्रांमध्ये पसरत होती। त्या प्रसारणामुळे शरीरातील सर्व नाड्यांमध्ये कोणती तरी नवीन शक्ती उत्पन्न झाल्यासारखे वाटत होते। आम्ही चालत असताना पायातील तोड्यांचा आवाज ऐकू येत होता। आम्ही थांबलो की तोही थांबत होता। इतक्यात तेथील शेतजमिनीत एक आश्रम असल्याचे जाणवले। त्याच्या बाजूला एखादे गाव असल्यासारखे दिसले। गावाच्या वेशीवर चांडाल कुळाचे लोक राहत असत। त्याच्याजवळ हा आश्रम कसा असू शकतो यावर आम्ही आपापसात तर्कवितर्क करत होतो। आश्रम जवळ येताच पायातील तोड्यांचा आवाज थांबला। काहीतरी महान आध्यात्मिक अनुभव येणार असल्याचे किंचित जाणवले। इतक्यात त्या आश्रमातून 60 वर्षांचे एक तेजस्वी महर्षी बाहेर आले। त्यानंतर 30 वर्षांची एक योगिनी माता बाहेर आली। त्या दोघांनी आम्हाला आदराने आत नेले। ते महर्षी सांगू लागले, माझे नाव वेदांत शर्मा आहे। मी मूळचा पिठिकापुरमचा रहिवासी आहे। सध्या मला बंगारय्या या नावाने ओळखले जाते। हिचे नाव बंगारम्मा आहे। मी जन्माने ब्राह्मण आहे। ही जन्माने चर्मकार स्त्री आहे। आमच्या घरी मातंगी मातेचे पीठ आहे। दशमहाविद्यांपैकी एक असलेल्या मातंगीची आम्ही येथे आराधना करतो। माझ्या अंगावर शहारे आले। हा स्वतःला ब्राह्मण म्हणवत आहे आणि हिला चांभार स्त्री म्हणत आहे। या दोघांचे दाम्पत्य धर्मसंगत कसे असू शकते? आम्हाला फळे आणि कंदमुळे भोजनासाठी देण्यात आली। बंगारय्या म्हणाले, सज्जनांनो, अरुंधतीने वसिष्ठांना तिच्याशी विवाह करण्याची विनंती केली। तेव्हा त्या महर्षींनी तिला सांगितले की मी तुझ्या शरीराचे काहीही केले तरी तिने आडकाठी करू नये। तिने तसेच कबूल केले। रुंधन म्हणजे अडवणे। महर्षींनी तिला 7 वेळा जाळून पुन्हा जिवंत केले, तरीही तिने अडथळा आणला नाही। त्यामुळे ती अरुंधती झाली। त्यानंतर महर्षींनी तिचा धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला। मी पिठिकापुरममध्ये असताना माझे 3 वेळा लग्न झाले। 3ही बायका मरण पावल्या। हे कोणते कर्म आहे म्हणून मी विलाप केला। श्रीपाद विनोदाने म्हणायचे, आजोबा, मी तुमच्यासाठी आणखी एक आजी पाहिली आहे। तिच्याशी लग्न न करता धर्मपत्नी म्हणून स्वीकारल्यास मी तुम्हाला उत्तम जन्म देईन। पिठिकापुरममधील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष बापन आर्योलू होते। परिषदेच्या वतीने वेदपंडितांची सभा आयोजित करावी अशी ब्राह्मणांची इच्छा होती। धर्मकर्माविषयी काही सूक्ष्म गोष्टींवर चर्चा करून काही निर्णय घ्यावेत असे ठरले। दूरच्या प्रदेशांतील पंडितांना आणि अग्रहारातील पंडितांनाही आमंत्रित करण्याचे ठरले। कोणाकोणाला आमंत्रित करायचे ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती। श्रीपादांनी उपनयनानंतर एकाही दिवशी वेदपठन केले नाही। कधी आजोबा किंवा वडिलांजवळ बसून त्यांनी संथा म्हणजे वेदांचे पठण म्हटले नाही। पण कोणी परीक्षेसाठी अमुक एक पन्नम म्हणून दाखवण्यास सांगितले तर ते लगेच म्हणून दाखवत। बापन आर्योलूंना जेवढे वेदज्ञान होते तेवढे सर्व वेदज्ञान श्रीपादांना अवगत होते। केवळ वेदच नाही तर वेदांत आणि वेदांची गूढ रहस्यही त्यांना अवगत होती। त्यामुळे श्रीपादांनाही परिषदेसाठी बोलावे असे मी ठरवले। पण तेथील ब्राह्मणांचा खरा उद्देश वेगळाच होता। सभेसाठी मोठी तयारी केली जात होती। धर्मशास्त्रावर सखोल चर्चा होणार होती। श्रीपाद ज्या प्रकारे धर्माविरुद्ध वागत होते त्यावर कठोर टीका करून ते निमित्त साधून अप्पलराजू शर्मा आणि बापन आर्योलू यांना जातीतून बहिष्कृत करण्याचा ठराव करून ती प्रत शंकराचार्यांना पाठवून त्यांची परवानगी घेऊन त्या 2 कुटुंबांना पिठिकापुरममधून हाकलून लावण्याचा त्यांचा हेतू होता। जेव्हा त्यांनी मला त्यांचा हा हेतू सांगितला तेव्हा मीही त्यांना सामील झालो। ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होण्याची एक विचित्र आणि तीव्र इच्छा माझ्यात निर्माण झाली होती। श्रीपाद वाटेल त्या जातीच्या लोकांच्या घरी जात असत। ते खूप स्वातंत्र्याने वागत असत। त्याच पिठिकापुरममध्ये बंगारय्या आणि बंगारम्मा नावाचे एक जोडपे राहत होते।
त्यांना श्रीपादांना पाहण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची तीव्र इच्छा होती. अचानक श्रीपादांनी चांबड्याच्या पादुका मागितल्या. तेव्हा त्यांचे वय 14 वर्षांचे होते. ब्राह्मणांनी लाकडी पादुका घालाव्यात, चांबड्याच्या पादुका घालू नयेत असे म्हणून घरातील लोकांनी नकार दिला. ही गोष्ट कानाकोपरीने त्या चर्मकार जोडप्यापर्यंत पोहोचली. त्यांनी श्रीपादांना चांबड्याच्या पादुका अर्पण करून धन्य व्हावे असे ठरवले. अचानक श्रीपाद त्यांच्या घरी प्रगट झाले. त्यांच्या दिव्य श्री चरणांचे माप घेण्यात आले. बंगारम्मा म्हणाली, महाप्रभू, माझी त्वचा सोलून त्याचे जोडे शिवून द्यावेत अशी माझी इच्छा आहे. श्रीपादांनी मंद हास्य केले आणि ते अंतर्धान पावले. आमच्या घरी एक चांगली गाय होती. ती अचानक आजारी पडून मरण पावली. मेलेल्या गायीचे चामडे शुद्ध करून बंगारय्या आणि बंगारम्मा या जोडप्याने श्रीपादांसाठी चामड्याच्या पादुका तयार केल्या. इतक्यात वेदपंडितांची सभा सुरू झाली. आदिशंकरांबद्दल चर्चा सुरू झाली. आदिशंकरांनी काशीमध्ये मंडन मिश्रांशी वादविवाद केला. वादात आपल्यालाही जिंकल्याशिवाय परीक्षा पूर्ण होणार नाही असे उभयभारती देवी म्हणाल्या. उभयभारती देवीने कामशास्त्रावर प्रश्न विचारला. त्या शास्त्रात आदिशंकरांचे ज्ञान शून्य होते. त्यामुळे त्यांनी 6 महिन्यांची मुदत मागितली. धर्माच्या विरोधात न जाता शास्त्रज्ञान मिळवावे असे शंकरांनी ठरवले. इतक्यात एक महाराज मरण पावले. शंकरांनी आपल्या परकाया प्रवेश विद्येने महाराजांच्या शरीरात प्रवेश केला. आपल्या भौतिक शरीराचे काळजीपूर्वक रक्षण करावे आणि अत्यंत आवश्यक वेळी राजवाड्यात येऊन सांकेतिक भाषेत माहिती द्यावी असे त्यांनी शिष्यांना आदेश दिले. महाराणीने महाराजांमधील नवीन बदल ओळखला. कोणत्या तरी महापुरुषाच्या आत्म्याने आपल्या पतीच्या शरीरात प्रवेश केला आहे आणि आपल्या पतीच्या प्राणमय जगातील चैतन्याला या मृत शरीरात आकर्षित करून आपला पती दाम्पत्य सुख अनुभवत असताना तो दिव्य आत्मा साक्षीभावाने पतीच्या शरीरात अध्यक्षस्थानी राहून त्या अनुभवांशी संबंधित ज्ञान मिळवत आहे हे तिने ओळखले. जोपर्यंत तो दिव्य आत्मा आपल्या पतीच्या शरीरात आहे तोपर्यंतच आपल्या पतीचे प्राणमय चैतन्य पतीच्या शरीरात राहील हे तिला समजले. त्यामुळे नगरात कुठेही न जाळलेली प्रेते असतील तर ती जाळून टाकावीत असा तिने आदेश दिला. शंकरांचे शरीर जाळले जात असताना शिष्यांनी राजाच्या वेशात असलेल्या शंकरांना सांकेतिक भाषेत माहिती दिली. आगीत जळालेले हातपाय श्री लक्ष्मी नरसिंहाच्या कृपादृष्टीने आदिशंकरांना परत मिळाले. ब्राह्मण परिषदेतील श्रीपादांचा अद्भुत संवाद. तेव्हा श्रीपादांनी परिषदेला असा प्रश्न विचारला, आत्मा एका वेळी एका शरीरात राहतो आणि ते शरीर सोडल्यावर दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो असेच तुम्ही म्हणता ना? तर मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आत्मा एकाच वेळी 3-4 शरीरांत राहून 3-4 जन्मांची कर्मफळे नाहीशी करू शकतो का? त्यावर हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. यापूर्वी असे कधी घडल्याचे उदाहरण नाही असे परिषद म्हणाली. भूतकाळात उदाहरणे का नाहीत? आहेत, पण तुम्हाला माहीत नाही. देवेंद्राने शापामुळे पंचपांडवांच्या रूपात जन्म घेतला आणि शचीदेवीने द्रौपदीच्या रूपात जन्म घेऊन त्यांची पत्नी झाली. शची आणि पुरंदर म्हणजे इंद्र जरी पृथ्वीवर जन्माला आले तरी स्वर्गात त्यांचे मूळ तत्व कायम होतेच. शय्यासुख फक्त अर्जुनाला मिळाले. धर्मराजाशी ती राजकारणावर चर्चा करत असे. भीमासाठी आईप्रमाणे रुचकर खाद्यपदार्थ बनवून वाढत असे. अर्जुनाला तिने शय्यासुख दिले. नकुलाला ती लक्ष्मी स्वरूपिणी दिसत असे. सहदेव भूत भविष्य आणि वर्तमान जाणणारा असल्यामुळे घडणाऱ्या घटना लवकर घडाव्यात आणि कुरुक्षेत्राचे युद्ध लवकर संपावे अशी त्याची इच्छा असे. त्यामुळे ती भूदेवीपेक्षाही जास्त सहनशीलतेने त्याच्याशी वागत असे. देवतांचे धर्म वेगळे असतात, मनुष्यांचे धर्म वेगळे असतात, प्राण्यांचे धर्म वेगळे असतात. सर्वांची सरमिसळ करू नये असे श्रीपाद म्हणाले. तेव्हा मी म्हणालो, पुराण काळात अनेक विचित्र गोष्टी घडल्या असतील, पण सध्याच्या काळात असे काही घडत नाही ना. तेव्हा श्रीपादांची तीक्ष्ण नजर माझ्यावर पडली आणि ते मला उद्देशून म्हणाले, तू 3 स्त्रियांशी विवाह केलास, तिघीही मरण पावल्या. त्या तिघींना 3 वेगवेगळे आत्मे होते का की एकच आत्मा होता? पुरुषाने 3 स्त्रियांशी विवाह करणे जर धर्मसंमत असेल तर एका स्त्रीने 3 पुरुषांशी विवाह करणे धर्मसंमत आहे का? मुळात आत्मा म्हणजे काय आणि दाम्पत्य धर्म म्हणजे काय? त्यांनी प्रश्न विचारला. त्यावर मी, पुरुष कितीही स्त्रियांशी विवाह करू शकतो, पण स्त्रीला तसा हक्क नाही असे ठामपणे सांगितले. श्रीपाद म्हणाले, अरे वा, तू जगाच्या नियंत्रकापेक्षाही मोठा आहेस का? मंदोदरी महापतिव्रता होती. जेव्हा ती वालीची पत्नी होती तेव्हा तिच्या शरीरातील अणू वेगळे होते.
रावणाची पत्नी असताना शरीरातील अणू वेगळे होते, विभीषणाची पत्नी असताना शरीरातील अणू वेगळे होते. आत्मा निर्विकार असल्यामुळे आणि कशाशीही त्याचा संग नसल्यामुळे तो नित्यमुक्त आहे, तो शुद्ध आहे, अत्यंत पवित्र आहे. तमोगुणप्रधान वालीची पत्नी असताना तिने आपली जबाबदारी त्यानुसार पार पाडलीच. रजोगुणप्रधान रावणाची पत्नी असताना तिने त्यानुसार व्यवहार केलाच. आणि विभीषणाची पत्नी असताना तिने सत्वगुणप्रधान राहून आपली जबाबदारी पार पाडलीच ना, अशी त्यांनी टिप्पणी केली. मी उत्तर देऊ शकलो नाही. नंतर विचार करून मी असे म्हणालो, श्रीपादा, तुमचे म्हणणे मान्य केले तर बहुभर्तृत्व म्हणजेच अनेक पती असणे सुद्धा मान्य करावे लागेल. तेव्हा श्रीपाद म्हणाले, हे कलियुग आहे. अनेक आंतरजाती निर्माण होत आहेत. पशु पक्षी, वृक्ष, कीटक पतंग सुद्धा मानव जन्म घेत आहेत. ते आपापल्या स्वभावानुसार निरनिराळे संबंध प्रस्थापित करत आहेत. धर्माविरुद्ध संबंध निर्माण झाल्यावर आंतरकुळे म्हणजेच संकरित जाती तयार होत आहेत. कलियुगाच्या शेवटी त्यांचा नाश अटळ आहे. या आंतरकुळांच्या निर्मितीमागे आसुरी शक्ती कारणीभूत आहेत. त्यामुळे असुरांचा नाश करणे आवश्यक आहे. एकदा असुराचा नाश झाला की तो पुन्हा जन्म घेऊ शकत नाही. पण एका असुराच्या जागी 10 असुर जन्म घेत आहेत. केवळ धर्मानुसार असलेले संबंधच टिकतात. म्हणून सर्वांनी नियमाने कुळ, गोत्र आणि वर्णाश्रम धर्माचे पालन केले पाहिजे. काही दिव्य आत्मेही अवतरत असतात. त्यांना एकच आत्मा असतो. पुरुष रूपात आत्मा अवतरला तर स्त्री रूपात त्या आत्म्याची शक्ती अवतरते. त्यांच्या दाम्पत्याला दिव्य दाम्पत्य म्हणतात. असे दिव्य आत्मे सृष्टीच्या आरंभापासून आहेत आणि सृष्टीच्या अंतापर्यंत राहतील. ते पराशक्ती आणि परब्रह्माच्या अद्वैत स्वरूपात सायुज्य स्थितीत असतात. तुम्ही सर्वजण माझ्या धर्मकार्यात सहभागी व्हा, नाहीतर तुम्हाला कष्ट आणि नुकसानीला सामोरे जावे लागेल. मी शांतच राहीन, पण तुम्हीच अव्यवस्थित परिस्थितीत अडकाल. प्रकृतीत जेव्हा बदल घडतात तेव्हा 2च पद्धती असतात. एक सुधारणा करण्याची पद्धत आणि दुसरी सुधारले जाण्याची पद्धत. सुधारण्यासाठी बराच वेळ दिला जातो. तुम्ही सुधारण्यास तयार नसाल तर ते विनाशाला आमंत्रण देण्यासारखेच होईल. विनाश करून का होईना मी धर्माची स्थापना करीन, असे त्यांनी निक्षून सांगितले. नाईलाजाने मी बंगारम्माला घेऊन गावोगावी प्रवास करत या प्रदेशात पोहोचलो. या आश्रमात आम्ही मातंगी देवीची प्रतिष्ठापना करून जीवन जगत आहोत. श्रीपाद पूर्वी कुरुगड्डीला जाताना आमच्या आश्रमात आले होते. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, शरीरपातानंतर तू ऋणानुबंधानुसार पुन्हा ब्राह्मण जन्म घेशील. बंगारम्मा ऋणानुबंधानुसार शूद्र जन्म घेईल. तेव्हा तुम्ही दोघे पतिपत्नी व्हाल. तुम्हाला संतान प्राप्ती होईल. तुमच्या संतानाला कुरुगड्डी येथील माझी पूजा करण्याचे भाग्य लाभेल. तुमचे कल्याण असो, असा त्यांनी आशीर्वाद दिला. महाशय, ही आमची कहाणी आहे, असे सांगून त्यांनी श्रीपादांशी असलेले त्यांचे संबंध आम्हाला वर्णन केले. आणि श्रीपाद म्हणाले होते की तुम्ही या प्रदेशातून प्रवास करत असाल त्यावेळी माझ्या पायातील तोडे ते घेऊन चांबड्याचे जोडे शंकर भट आणि धर्मगुप्त यांना द्यावेत, असा त्यांनी आम्हाला आदेश दिला होता. आम्ही मतंग मुनींच्या कन्या असलेल्या मातंगी देवीची पूजा करतो. या महामातेची आराधना केल्यास दाम्पत्य सुख विशेषत्वाने लाभते. हिला राजमातंगी, कर्णमातंगी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. एकदा श्रीपादांनी आमच्या आश्रमात भौतिक रूपात दर्शन दिले होते. त्यावेळी बंगारम्मा दूध तापवत होती. या चांबड्याच्या पादुकांना मूलाधार असलेल्या गोमातेने आपले डोके हलवून आमच्या समोरून गेल्याचे दर्शन झाले. श्रीपादांनी आमच्याकडून दूध स्वीकारले. आम्ही पूजा करत असलेली मातंगी देवीची मूर्ती त्यांच्या नावाने स्थापन होणाऱ्या महासंस्थानात औदुंबराच्या वृक्षाखाली अनेक गज खोल जाईल आणि तेथे अनेक सिद्धपुरुषांकडून तिची सेवा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी बंगारम्माला बोलावून म्हटले, आई, तुझा पती खूप योग्य आहे. पुढच्या जन्मी त्याच्यासोबत सर्व सुखे भोग. मी तुझ्यासाठी सोन्याची टिकली तयार ठेवली आहे. तुझ्यासाठी अत्यंत शुभ असे मंगळसूत्र तयार करवून घेतले आहे. ते हिरण्यलोकात सुरक्षित ठेवलेले आहे. पुढच्या जन्मी मी स्वतः येऊन तुमचा विवाह माझ्या हाताने लावून देईन. सज्जनांनो, तुम्ही आमची गाथा ऐकलीत ना? नेहमी सिद्धमंगल स्तोत्राचा पाठ करत राहा. महापुरुषांची कृपा निश्चितच प्राप्त होते. सिद्ध, महासिद्ध, महायोगी सर्वजण श्रीपादांचे हात पायावंसारख्या अवयव आहेत. त्यांच्यामार्फत श्रीपाद आपला संकल्प पूर्ण करतात. एकदा त्यांनी मातंगी देवीच्या रूपात दर्शन देऊन कृपा केली होती. संपूर्ण सृष्टी आणि तिचे रहस्य त्यांच्या हातात आहे. तुम्ही नेहमी त्यांचे स्मरण करा, ध्यान करा, पूजा करा. सर्व सिद्ध तेच आहेत. ते तुम्हाला आईप्रमाणे सांभाळतील.
आपल्या भक्तांवर श्रीपादांचे प्रेम कोटी मातांच्या प्रेमापेक्षाही अधिक आहे. श्री श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.